नमस्कार. पंढरपूर तालुक्यातील आंबेगाव येथील एक दुःखद बातमी समोर येत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशीच पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला आहे. विजेचा शॉक लागून पंढरपूर तालुक्यातील आंबेगावच्या शेतकरी दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला विजेचा धक्का लागल्याचे पाहून त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या पत्नीलाही आपला जीव गमवावा लागला आहे. या काळीज हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे आंबेगावासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. लक्ष्मण बाबू नागणे वय 60 आणि अलका लक्ष्मण नागणे वय 55 अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आंबेगावच्या परिसरात शेतीपंपाची वीज 4:45 वाजता पहाटे येते. रविवारी रात्रभर परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. पावसामुळे नदीवरील विजेची मोटार बंद करण्यासाठी शेतकरी लक्ष्मण नागणे हे पहाटेच्या सुमारास गेले होते. मात्र रात्रभर झालेल्या पावसामुळे तिथे वीज प्रवाहाचा बिघाड झाला होता. मोटार बंद करत असताना अचानक लक्ष्मण नागणे यांना विजेचा जोरदार शॉक लागला. आपल्या पतीला विजेचा धक्का लागल्याचे आणि ते विवळत असल्याचे पाहून पत्नी अलका नागणे या अत्यंत घाबरल्या. पतीचे प्राण वाचवण्यासाठी त्या तत्काळ त्या दिशेने धावल्या आणि त्यांना बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाऊस आणि ओल्यामुळे वीज प्रवाह वेगाने पसरला आणि अलका नागणे यांनाही विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्दैवी अपघातात काही क्षणातच शेतकरी पती पत्नी दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आंबेगावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. एकाच वेळी कुटुंबातील दोन्ही छत्र हरपल्याने नागणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान या अत्यंत गरीब शेतकरी दाम्पत्याच्या मागे असलेल्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतात काम करताना आणि विजेची उपकरणे हाताळताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही स्थानिक प्रशासनाने केले आहे. दरम्यान आज वटपौर्णिमा. आज प्रत्येक महिला आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करत असते, वटसावित्रीची पूजा करत असते. आजच्याच दिवशी पती पत्नींचा दोघांचाही दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज. धन्यवाद.